संधी आहे, थ्रो चांगला आहे, पण इथे खराब क्षेत्ररक्षण. म्हणजे पहिल्या चेंडूवर 3 चुका झाल्या. गोलंदाजाने चूक केली, फिल्डरने ओव्हर थ्रो केला, विकेट किपरने गॅदर केला नाही, म्हणून 3 चुका पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. एक चूक क्रिकेटमध्ये नारायण म्हात्रे महागात पडते आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही. पहिल्या बॉलवर नो बॉल म्हणजे बीमर पद्धतीचा चेंडू आहे. फ्री हिटचा इशारा देखील केला जाईल. 4 धावा मिळतील. 4 धावाने या मॅचला होती सुरुवात. कुठलाही चेंडू अजूनही डिलिव्हर झाला नाही. फ्री हिटचा चेंडू आहे, म्हणूनच म्हटलं जातं का मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन. खुलबट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची इनर एज लागली, चेंडू जातोय फाईन मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 5 च्या आकड्यावर. पहिला चेंडू कंप्लीट झाल्यानंतर हर्षण पाटील अजिंक्य लाडो ही बॅटल, ही कॉन्टेस्ट पाहायला मिळते. एक वेगवान गोलंदाज आहे ज्याच्या गोलंदाजीची धार या पावसाळी स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि एकीकडे जो इनफॉर्म बॅट्समन आहे, चांगला रिदम मध्ये आहे. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू आहे, खराब चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल. गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. पुन्हा एकदा कमरेच्या वर बीमर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळेल की काय असं वाटलं होतं, पण कमरेच्या खाली चेंडू होता. सुदैव म्हणावं लागेल हर्षण पाटीलला, सुदैव म्हणावं लागेल टीम गोठिवली संघाला. गोठिवली 11 गोठिवली. कुठलाही रिव्ह्यू नाही लक्षात घ्या, कारण की एकच कॅमेरा आणि एकच अँगलने आम्हाला रिव्ह्यू देणं कठीण होईल. म्हणून जर अंपायरला जर वाटलं तरच अंपायर करू शकतील आणि जो अँगल आम्हाला दिसेल त्या अँगलनुसार आम्ही निर्णय देऊ. कमी गतीचा चेंडू पाहायला मिळतो. खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, फंबलिंग झाली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा चूक केली आहे. बॅकअप आहे तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. 7 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धाव फलकावर लागलेत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, चांगली वापसी म्हणावं लागेल हर्षण पाटीलची. पहिल्या बॉलवर 4 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतर केलेलं कमबॅक. खूप चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा आतमध्ये आलाय. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी करतोय. बघा चूक झाली, म्हणूनच सँडी सर शाळेत आपण शिकलोय की चूक विसरावी पण चुकीचे कारण विसरू नये. आपल्या हातून चूक झाली हे विसरावे, पण चूक का झाली हे कधीच विसरू नये. त्यामुळेच कमबॅक केलाय. अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर समोरच्या दिशेने लगवलेला गणेश कारंडेच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावर लागलेत. रोहित पाटील यांचं आगमन झालंय. नेहमीच HPL साठी मोठं योगदान असतं आणि जो बकरा असतो तो रोहित पाटील यांच्या माध्यमातून असतो. खराब गोलंदाजी, अति उत्साहीपणा करत असताना हर्षण पाटील इथे कुठेतरी चूक करतोय. शेवटच्या बॉलवर खराब लाईन. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जम पोहोचते 13. हेलिकॉप्टर गोलंदाज असू दे किती पण चॅप्टर, पण गणेश कारंडेचा लाजवाब आहे हेलिकॉप्टर. चेंडू सीमारेषा बार षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. गणेश कारंडेच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न केला होता, हेलिकॉप्टर लगवलाय समोरच्या दिशेने. यासाठी जाणला जातोय गणेश कारंडे, यासाठी ओळखला जातोय गणेश कारंडे, यासाठी क्रिकेट खेळला जातोय गणेश कारंडेच्या माध्यमातून. काय स्ट्रोक लगवलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा बिनगडी बाद अशी दमदार सुरुवात टीम दिविशा 11 ऐरोली टीम कडून पाहायला मिळते. मी मगाशी निलेश पाटील यांचा देखील कमबॅक झालाय. उशिरा का होईना कॅप्टनची गरज आहे या टीम मध्ये, एक्सपिरियन्स खेळाडूंची गरज आहे. निखिल पाटील, निलेश पाटील यांची विशेष भूमिका राहते ज्यावेळेस गोठिवली 11 गोठिवली टीम मैदानामध्ये खेळतोय. आता मात्र निलेश पाटील परतल्यानंतर कुठेतरी कमबॅक करावा लागेल आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय. आपल्या कमी वयात ज्या खेळाडूने आपल्या खेळाचा डंका पिटलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तो खेळाडू, पण त्याच्या अगेन्स्ट अजिंक्य लाडो सारखं वादळ येथे थांबणं कठीण आहे. पहिल्याच बॉलवर स्वराज म्हात्रेला केलं असेल. यस स्वराज म्हात्रे
व्हेरी गुड मॉर्निंग आणि वेलकम तुझं या क्रिकेटमध्ये. आणि पहिल्याच बॉलवर धमाका षटकार. व्हॉट अ शॉट. अजिंक्य लाडोच्या बॅट मधून लेंथ बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पिक केलं आणि फेकून दिलंय लॉंग ऑन रीजन मध्ये. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. व्हेरी गुड शॉट. षटकार. टप्प्याचा बॉल. या चुका गेली अनेक स्पर्धेमध्ये स्वराज म्हात्रे करतोय. मला आठवतंय की इर्तीच्या मैदानावर देखील असं स्पर्धेमध्ये चुका केल्या. सारसोळीच्या मैदानामध्ये देखील अशा चुका केल्या. स्वराज म्हात्रे कुठेतरी रिदम मध्ये यावं लागेल. खुलबट टप्प्याचा इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हा दर्जेदार आणि कधीही हार मानणारा खेळाडू नाही. खेळाडूच्या आयुष्यामध्ये अपडाऊन येतात. नेहमीच ECG काढताना सँडी सर वर खाली तुमचा ECG होणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ECGचा जर ग्राफ वर खाली होतो म्हणजे तुम्ही जिवंत आहात. जर तुमचा ग्राफ सरळ रेषेत आला तर तुम्ही मृत घोषित ठरले जातात. त्यामुळेच एक ग्राफ अपडाऊन होणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू. व्हॉट अ बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी. व्हॉट अ कमबॅक. नाव आहे स्वराज प्रल्हाद म्हात्रे. या खेळाडूने देखील खूप चांगला खेळ केलाय. अप अँड डाऊन्स येतात पण हा खेळाडू दर्जेदार आहे. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. पावसाळी स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाज रबर बॉल गॅदर करणं सँडी सर इतकं सोपं नाहीये. कारण की कीपर जर पाहिलं तर रुणाल म्हात्रे अगदी विकेट पासून क्लोज आहे. एक रणनीती आहे. गेम प्लॅन आहे. बॅट्समनला कुठलीही मुवमेंट न देण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिंगल जरी गेली तरी इतकं काही नुकसान होणार नाही. पण एक वेगळ्या गेम प्लॅनने पण चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वराज म्हात्रेची. इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल शॉर्ट कव्हर रीजन मध्ये. इथे सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28. 28 धावा फलकावर लागलेत. शेवटचा बॉल. पोलाद चेंडू आहे. एलिव्हेशन मिळालं नाही. मिड विकेट रीजन मध्ये चेंडू जातोय. हर्षण पाटील वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 19 आणि या षटकामध्ये धावा आल्यात 10 धावा. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा फलकावर लागलेत. आता तिसरा गोलंदाज कोण वापरला जाईल. कारण की मयुरेश पाटील उपलब्ध नाही. रुणाल म्हात्रे एक ऑप्शन्स आहे. त्याचबरोबर हितेश पाटील हा खेळाडू पाहायला मिळतोय गोलंदाज म्हणून. काल 2 हितेश पाहायला मिळाले. हितेश पतंगराव, हितेश कोटकर या 2 गोलंदाजांनी ऐरोली टीमसाठी गोलंदाजी केली. आज हितेश पाटील हा गोलंदाज आहे. अनेक यंगस्टर खेळाडूंवर विश्वास दाखवला निलेश पाटीलने. या संघाला उभा करण्यामध्ये RSA गोठिवली असेल, राकेश प्रतिष्ठान गोठिवली असेल, या 2 संघांना एकत्र करून कॉम्बी पॅक. आणि हा कॉम्बी पॅक जेव्हा एकत्र असतो त्यावेळेस एक मजबूत संघ म्हणून गणला जातोय. हितेश पाटील येतोय पहिला बॉल घेऊन. लेफ्ट आर्म आहे. कमी गतीचा चेंडू आहे. फिरकीचा जादू पाहायला मिळाली. अकुट टप्प्याचा बॉल रीड करू शकला नाही. अगोदरच बॅट फिरली त्यामुळेच बॅट आणि बॉलचा कुठलाही ताळमेळ नाही. डॉट बॉलची सांगता होते. कमबॅक करावा लागेल गोठिवली 11 गोठिवली टीमला. या 2 खेळाडूंपैकी एका खेळाडूला बाद करावं लागेल. कारण की हे 2 खेळाडू जर मैदानामध्ये टिकले तर डोकेदुखी ठरतील. चांगला फटका आहे. टायमिंग बेमिस झाला आहे. लॉंग ऑफला क्लिअर करणारा अजिंक्य लाडोच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. षटकाराशी अगदी आतिषबाजी पाहायला मिळते. काय फलंदाजी होतीये. सुपर बॅटिंग. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. लॉंग ऑफला क्लिअर करणारा सीमारेषे पलीकडे षटकार. कितू शेलार यांचं देखील आगमन झालंय. गोठिवली प्रीमियर लीगचे कमिशनर आहेत. वेलकम केतू. षटक क्रमांक 3. हितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आहे. षटकार आलाय. फुलरलेनचा चेंडू आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र जाळ्यामध्ये अडकलाय अजिंक्य लाडो. ज्या विकेट काढण्यासाठी गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि तो परिवर्तन इथे यशस्वी होत असताना आता अजिंक्य लाडोला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय दिविशा 11 ऐरोली संघाला. अजिंक्य लाडो 10 बॉल मध्ये 20 धावांचं योगदान करून परतलाय. फलंदाज बाद.
मोठी विकेट प्राप्त झाली आहे. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता, लोअर फुल टॉसला मिड विकेट रिजन मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता, पण खूप चांगला झेल हर्षन पाटीलच्या माध्यमातून कॅप्टनने कॅप्टनचा झेल पकडलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर आलाय. समित फलंदाजीसाठी आलाय. समितची बॅटिंग अनेक वेळा मी पाहिले. मंगलस्मृती चषकामध्ये देखील समितने खूप चांगली बॅटिंग केली होती. ज्यावेळेस गणेश कारंडे उपलब्ध नव्हता, अजिंक्य लाडो लवकर बाद झाला होता, त्यावेळेस विशेष भूमिका राहिली होती. आज देखील समितला चांगले खेळ करावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. लाजबाब चेंडू, लाजबाब गोलंदाजी हितेश पाटीलच्या माध्यमातून या मॅच मध्ये कमबॅक करत असताना बघा, कटर बॉलर आहे, पडल्यानंतर बाहेर अँगलने बाहेर निघाला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. इथे अखू टप्प्याचा बॉल आहे, लाईन मिस केली आहे. यशस्वी करण्याचा प्रयत्न केला होता रुणाल म्हात्रेने, पण पॉपिंग क्रीज सोडली नव्हती समितने. समित, गणेश कारंडे अशी दोन बॅटर. सूरज म्हात्रे काका यांचं आगमन झालंय. आमचे परम मित्र आहेत, कॉमेंटेटर असेल, अँकर असेल, एक स्पॉन्सर म्हणून विशेष भूमिका असते. वेलकम काका. शैलेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. उद्योजक आहेत आणि त्यांचं देखील सरस स्वागत आहे. शैलेश पाटील वेलकम, सरस स्वागत आहे. म्हणजे सगळेच मित्र आहेत आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गणेश कारंडेच्या बॅट मधून चांगला स्ट्रोक आला आहे, पण फिल्डिंग देखील तितकी चांगली होती. सिंगल मिळते, चांगलं षटक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर, दुसऱ्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर 9 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 आकड्यावर. आणि ज्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा आयोजित केली गेली, अक्षय रमाकांत म्हात्रे यांचं इथे आगमन झालंय. वेलकम अक्षय, आपलं सहर्ष स्वागत आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देव, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अक्षय म्हात्रे. वेलकम अक्षय, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वराज म्हात्रे. पहिला बॉल अखू टप्प्याचा, त्याचा पुलचा फटका, तुषार मोहंतीच्या मस्तकावर दस्तक देणारा गणेश कारंडेच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका चेंडू, सीमारेषा पार षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या 45. 44 आकड्यावर प्रयत्न केला होता तुषार मोहंतीने, पण इथे चांगला खेळ करत असताना पहिल्या बॉलवर षटकार लगवलाय स्वराज म्हात्रे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. इथे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 46 आकड्यावर. 46 धावा, 4थं षटक सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये जर स्कोर पाहिला तर तब्बल 57 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये कुठेतरी ह्या धावा पार होताना दिसतील. पहिला डाव सुरू असताना षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना ऑप्शनवर मारा ठेवला गेलाय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिचिंग केलं गेलंय. रणनीती आखली जाते ऑप्शनवर मारा ठेवण्याचा, पण इथे लाईन अँड लेंथ वर नियंत्रण ठेवावं लागेल स्वराज म्हात्रेला. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या स्वराज म्हात्रेने. अखू टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या
तर सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 48-48 या आखाड्यावर. स्वराज मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. वेगवान चेंडू, वेगाचं उत्तर वेगाने गणेश कारंडेच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका. बेस्ट वर्सेसच्या बेस्टच्या मुकाबल्यामध्ये गणेश कारंडे हावी होतोय आणि काय बॅटिंग सुरू आहे. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा षटकार. हार्ड लेनच्या बॉलवर अगदी समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 56 या आकड्यावर. 10 बॉल मध्ये 25. 3 चेंडूचा खेळ संपलाय. म्हणजे अगदी 250च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना गणेश कारंडे या मॅच मध्ये. गणेश कारंडे स्मिथ अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे कव्हर रिजन मध्ये षटकार लगवण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न केलाय. खूप चांगला स्ट्रोक पण खूप चांगला प्रयत्न देखील पाहायला मिळतो थ्रू द कव्हर. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावर. 55 धावा दाखल करावे लागलेत. अप्रतिम असं आयोजन. अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं चाललेला हा क्रिकेटचा घमासान काँग्रेस रबर बॉल चषक 2024. काल ऐरोली कोलीवाडा संघ हा मात्र फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. पुन्हा एकदा आपटी बार. याचा उल्लेख मी मगाशी करत होतो की ही षटक हे चेंडू मात्र कुठेतरी घातक ठरलेत स्वराज म्हात्रेसाठी. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर. 56 धावा दाखल करावे लागलेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजे या इनिंगची अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. 56 धावा दाखल करावे लागलेत. तमाम प्रेक्षकांचा नजर या मॅच कडे. यावेळी साकू टप्प्याचा बॉल. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली ओमकार दळवी. कॅच कोण ग्रीन. अगदी फन्नी क्रिकेट. पहिले आप करता करता गाडी निघून गेली. ओमकार दळवी, त्याचबरोबर तुषार मोहंती, हर्ष पाटील हे सगळेच खेळाडू एकत्र आलाय. अख्खा गाव एकत्र आला पण कॅच काही कॅरी झाली नाही. 1 धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 धावा मिळाले. माफ करा. 2 कशा काय? 2 काढले. गणेश होता स्ट्राईकला. एकच काढली ना दादा. गणेश होता स्ट्राईकला. गणेश होता ना. तर षटक क्रमांक संपला गेले. 4थं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 59 या आकड्यावर. 59 धावा धाव फलकार लागलेत. अखेरचे षटक. गोलंदाजी ट्रॅकवर कोण येईल? तर गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, गोठिवली 11 गोठिवली टीमचा संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय रुणाल नारायण म्हात्रे. लेजेंड क्रिकेटर नारायण म्हात्रे यांचा सुपुत्र आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून गोठिवली टीमसाठी नेतृत्व करत असताना सुपर बॉलिंग, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. रुणाल म्हात्रेने आपल्या गोठिवली टीमसाठी गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये नेहमीच कॉन्ट्रीब्युशन दिले. ज्या ज्या 20 टीम अडचणीमध्ये असते त्या 20 मात्र हा अगदी संकट मोचकच्या भूमिकेमध्ये उभा असतो. अखेरचं षटक स्लॉग वरचं षटक आहे. पहिल्या बॉलवर सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर ऑन दी अप खेळला. फटका चांगला आहे. गणेश कारंडेचा क्लास, गणेश कारंडेचा दर्जा आणि गणेश कारंडेचा अप्रतिम खेळ या फटक्यामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट.
टीमची धावसंख्या 66, 6 वर 66. 14 बॉल मध्ये 34 धावांची झुंजावत खेळी करत असताना गणेश कारंडे. चांगला बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये ओमकार दळवी येईल तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होतीये. सुमित पाटील यांचं देखील आगमन झालंय. सुमित वेलकम. जय मल्हार टीम चोळेगाव हा संघ नेहमीच पाहायला मिळतो या नावाने. सेमीफायनल मध्ये संघ विक्रांत पाटील यांचा संघ तो पराभूत झाला. यावेळी ऑन साइडला गणेश कारंडेचा शक्ती प्रदर्शन या मॅच मध्ये आहे आणि या बॉलवर देखील लगवतोय एक अप्रतिम षटकार. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. कालच्या दिवसातले पहिल्या मॅच मध्ये अभि जोशीचं 75 धावांची झुंजावत खेळी. टीम जाऊन पोहोचते 72 72 या आकड्यावर. 72 धावा 40 या आकड्यावर खेळतोय. मी मगाशी उल्लेख केला होता की अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावर आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल गणेश कारंडेचं. बॉल सोडून दिलाय. ऑप्स्टमवर मारा केलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. थोडासा नाराज असेल स्वतःवर. कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी बिघाड आलाय गणेश कारंडेच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे. अर्धशतक होऊ शकणार नाही कारण की शेवटचा बॉल आहे. फुलरलेनचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे निलेश पाटीलने खूप चांगला झेल. अखेरच्या बॉलवर मात्र फलंदाज बाद होतोय. खूप चांगला झेल निलेश पाटीलच्या माध्यमातून झेलला जातोय. फलंदाज गणेश कारंडे परतलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 72 या आकड्यावर 73 धावांचं टार्गेट उभं केलंय. मागच्या मॅच मध्ये 57 धावा चेस होताना पाहायला मिळाल्या पण आता 72-73 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. तुम्ही पाहताय काँग्रेस रबर बॉल चषक 2024 अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने चाललेला क्रिकेटचा घमासान. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. तोपर्यंत धन्यवाद. तर आदरणीय महादेव धर्मा पाटील यांना विनंती करतोय की आपण मंचावर या. आपलं देखील सरस स्वागत आहे. रितेश कदम आपलं देखील सरस स्वागत आहे. रितेश वेलकम. महादेव पाटील साहेब प्लीज आपण मंचावर या. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने स्पर्धा आहे. अक्षय म्हात्रेचा विचार केला तर अक्षय म्हात्रे या गोठिवली गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि RSC गोठिवली संघ किंवा या मंडळामध्ये एक ॲक्टिव्ह पार्टिसिपेट अनिकेत रमाकांत म्हात्रे असतील, अक्षय रमाकांत म्हात्रे असतील, या 2 बंधूने या गोठिवली गावाच्या समाजकार्यामध्ये खूप चांगलं योगदान दिले. क्रिकेट असेल, कला, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमीच या दोन्ही बंधूंचा उल्लेखनीय कामगिरी राहिली आणि समाज सेवा हे प्रमुख उद्देश घेऊन
आज गोठुली गावाचं नेतृत्व करत असताना हे दोन बंधू आणि त्यातील छोटे बंधू म्हणजेच अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आहे. दरवर्षी या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी लाभते, त्याबद्दल अक्षय म्हात्रे यांचा मी मनपूर्वक आभार मानतोय. शैलेश पाटील आपलं देखील सरचे स्वागत आहे. वेलकम शैलेश. त्र्याहत्तर धावांचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जी गोठुली टीमची आणि नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची आयडल जोडी मानली जाते. रुणाल म्हात्रे, स्वराज म्हात्रे हे दोन खेळाडू. होते सुरुवात. वेलकम श्रेष. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. कैलाश मस्तूद गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. जगदीश मस्तूद आणि कैलाश मस्तूद हे दोन गोलंदाज आहेत दिविशा 11 ऐरोली टीमचे. 73 धावांचं टार्गेट आहे. मॅचला होते सुरुवात. स्वराज म्हात्रे पहिला बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलवर फुलर लेनचा चेंडू. या फुलर लेनच्या चेंडूवर समाचार घेतला जातोय 6 ने. मागच्या इनिंगची सुरुवात अशाच नो बॉलने झाली होती. या इनिंगची सुरुवात नो बॉलने पण षटकाराने झाली आहे आणि आगाज आणि अंदाजाने हा बॉल पाठवून दिलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पार षटकार. पहिल्या बॉलवर हर्षन पाटीलने चूक केली होती, पण इथे दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्याच बॉल मध्ये कैलाश मस्तूदने चूक केली. नो बॉल, फ्री हिटचा इशारा. बॉल सोडून दिलाय. इथे डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. शराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. एका धावाने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिल्या बॉलचा केस संपलाय. 8 धावा धाव फलकावा लागलेत. 73 धावांचं टार्गेट आहे. चांगली लढत, चांगली मॅच. खोलवर टप्प्याचा चेंडू. यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट, हिज बिग ब्लो. स्वराज म्हात्रे अगदी स्वस्तात परतलाय इनटू द ब्लॉक होल. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल परत परत पाहिला जाईल. काय चेंडू, आजच्या दिवसातला सर्वोत्तम चेंडू. कैलाश मस्तूदच्या गोलंदाजीचा परफेक्ट बॉल, परफेक्ट यॉर्कर. कॉइन बॉक्स डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि यशांचा वेध घेतलाय. स्वराज म्हात्रे बॅक टू द डगआउट. सेलिब्रेशन पाहू शकाल दिविशा 11 ऐरोली टीमचं. इम्पॉर्टंट विकेट. स्वराज म्हात्रे परतलाय. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर चुका केल्या, पण या चुकांवर मात्र मात करत असताना एक मोठी विकेट काढली. ती विकेट गरज होती दिविशा 11 ऐरोली टीमला. हर्षन पाटील स्वतः कॅप्टन येतोय. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट केली जाते. वेगाने क्षेत्ररक्षक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. काय घडलाय? क्लोज कॉल आहे. हर्षन पाटीलला देखील परतावा लागेल. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. अति घाई संकटात नाही आणि हर्षन पाटील देखील बॅक टू द डगआउट. लगातारच्या 2 बॉलवर 2 धक्के. हर्षन पाटील पहिल्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात. पुन्हा एकदा हा विकेट आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू गेला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. खराब कॉलिंग म्हणावं लागेल. इम्पॉर्टंट विकेट. स्वराज परतल्यानंतर लगेचच्या बॉलवर कॅप्टनला परतावा लागेल. हर्षन पाटील 2 गडी बाद. 9 अशी बिकट आणि खराब सुरुवात. म्हणूनच म्हटलं जातं की ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा शेवट चांगला होतो. सुरुवात चांगली झाली होती दिविशा 11 ऐरोली टीमची, त्यामुळे शेवट चांगला झाला. 73 धावा झाल्या. आता सुरुवात खराब झाली आहे गोठिली टीमची. आता शेवट कशा पद्धतीने होते.
तुषार मोहंती फ्लिक केला है, फ्लिक ऑफ द रिस्ट. जिसके पास कलाई है उसके पास रनों की मलाई आहे असं नेहमी म्हटलं जातं. आणि तुषार मोहंतीच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग षटकार. चांगलं प्लेसमेंट, चांगलं टायमिंग पाहायला मिळतोय. अगदी फ्लिक केला मिड विकेट रिझन मध्ये सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी षटकार. आजचा दिवस सुरू होण्यापूर्वी सकाळच्या सत्रामध्ये तुषार मोहंती याच मैदानामध्ये सराव करत होता. आपली मॅच जरी दुसरी असली तरी त्यासाठी तयार होणं, त्यासाठी आपला माइंडसेट चांगला असणं आणि बॉलवर नजर ठेवणं यासाठी तो सराव फार इम्पॉर्टंट आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. पहिल्या बॉलवर षटकार. यावेळी देखील फुलरचा चेंडू आहे. षटकार चांगला लगवला जातोय. सुमित सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. तिसरा बाद करण्याची संधी होती पण ती संधी गमावली सुमितने. मागच्या मॅच मध्ये असाच पराक्रम झाला होता ज्यावेळेस झेल सुटला होता अनिकेतचा आणि त्यानंतर मात्र तो सामना आपल्या नावी केला. फटका हवेत आहे, फटका फसलाय. त्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल ड्रॉप. विकेट कीपर कडून होती चूक. बाबू कडून होती चूक. आज बाबू कांबळे नाहीये पण इथे बाबूच्या हातून चूक होते. पहिल्या षटकाचा खेळ इकडे संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये 19 धावा होत्या बिनगडी बाद. आता 2 गडी बाद 16 धावा. आता इक्वेशन जर पाहिलं तर 24 बॉल 57 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही बॅटर जर आणखीन 2-3 ओव्हर राहिले तर मॅच कंट्रोल मध्ये येऊ शकतं एवढी क्षमता आहे. पण रुणाल म्हात्रेचं जीवनदान हा दिविशा 11 ऐरोली टीम साठी फार डोकेदुखी ठरेल. 2 बॉलवर 2 कॅच ड्रॉप झाले. या 2 चुका एक समितने केली, एक चूक केली बाबूने. आता या 2 चुका कुठपर्यंत तुम्हाला पुढच्या फेरीपर्यंत पोहोचवतील याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक 2. समित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. तुषार मोहंतीच्या बॅट मधून ऑलरेडी पहिल्या बॉलवर षटकार आलाय. तो 7 या आकड्यावर खेळतोय. 2 बॉलचा सामना करत असताना रुणाल म्हात्रेला अजूनही खातं उघडायचंय. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. तुषार मोहंती पहिल्या 2 बॉलवर सुमित चांगलं कमबॅक करताना पहिला बॉल व्हाईट, त्यानंतर डॉट बॉलची सांगता होती. फ्लाइट चेंडू आहे. फिंगर रोल केली गेली. लॉंग ऑफ रिझन मध्ये कैलाश मस्तूद येईल वेगाने, तोपर्यंत सिंगल मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा दाखल करावं लागलेत. 22 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 22 मध्ये 55 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम 50-50 चान्सेस आहेत. यावेळी स्लॉक स्वीप, फटका अप्रतिम पाहायला मिळते. घुटना टेक, सिक्सर देख रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय. अप्रतिम स्लॉक स्वीप फटका. चेंडू सीमारेषा पार षटकार. व्हॉट अ शॉट. फिंगर रोल केले. अगदी स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय सीमारेषे पलीकडे. रोहित शर्मा स्टाईल मध्ये हा चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर. 24 धावा दाखल करावं लागलेत. रुणाल म्हात्रेची जी कॅच आहे ना ती फार घातक ठरेल. संदीप डावरकर यांचं देखील आगमन झालं. वेलकम संदीप, आपलं सरसे स्वागत आहे. रुद्र 11 माफे
म्हणजेच संदीप डाऊरकर यांचे सुपुत्र आहेत रुद्र, त्यांच्याच नावाने हा संघ खेळतोय. आणि पुढच्याच आठवड्यामध्ये रुद्र 11 माफी टीम कडून एक मोठी स्पर्धा होती माफीच्या मैदानावर. त्याचं यशस्वी आयोजन रुद्र 11 माफी करत असताना. टप्प्याचा बॉल आहे, लाईन मिस केली, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक किक व्हाईट बॉल टेन्शन वाढवेल गोठिवली 11 गोठिवली टीमचं. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 25 धावा धावफलकावर लागलेत. 2 गडी बाद. दोन्ही बॅटर अगदी स्वस्तात परतले. इथे देखील फिंगर रोल केलेत. हे सिंगल मिळते. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सुमितच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज जगदीशने. त्यानंतर सुमितने कमबॅक करत असताना 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 10 धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल आहे. 26 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू मिस केलाय. डॉट बॉलची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 26 आकड्यावर. 26 धावा धावफलकावर लागलेत. आता 18 बॉलचा खेळ बाकी आणि 18 मध्ये 47 करायचे. 18 बॉल 47 धावा. मॅच ऑन आहे. 15 पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. श्री अक्षय रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं RSA गोठिवली आयोजित काँग्रेस रबर बॉल चषक 2024 आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. सगळ्यांचंच लक्ष वेधलं या स्पर्धेने. दुसरा सामना सुरू आहे. अगदी वेळेवर स्पर्धा सुरू झाली. आजचा दिवस 10:30 वाजता 10:20 वाजता मात्र पहिला टॉस झाला. 10:30 वाजता पहिला बॉल पडला आणि तो सामना लवकर संपला. त्यानंतर दुसरी मॅच देखील अगदी वेळेवर सुरू झाली. त्यामुळे या चारही टीमचं मी मनपूर्वक आभार मानतोय. कारण की हल्ली अनेक स्पर्धा होतात ती 12 वाजेपर्यंत पहिला सामना सुरू होत नाही. त्यामुळेच कुठेतरी शेवटच्या क्षणी स्पर्धेमध्ये षटक कमी करावे लागतात आणि तिथे क्रिकेटचं नुकसान होतं, खेळाडूंचं नुकसान होतं. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर आला. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3. तुषार मोहंती स्ट्राईक एंडवर आहे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तुषार मोहंतीला देखील परतावा लागेल. 3रा धक्का लागतोय टीम गोठिवली संघाला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 26 आकड्यावर. 3 गडी बाद. तुषार मोहंती परतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. वेदांत म्हात्रे बच्चू. या स्पर्धेसाठी वेदांत म्हात्रे असेल, ओमकार दळवी असेल, RSA गोठिवली संपूर्ण टीमने भरपूर मेहनत घेतली. या स्पर्धेसाठी सौजन्य आहे RSA गोठिवली राकेश प्रतिष्ठान, गोठिवली यंग स्टार बॉयज 30+, जय भवानी ग्रुप, कोमडा 11, गावदेवी ग्रुप, कोमंडा 11, कोमरा 11 याचं देखील. अरे वेदांत म्हात्रे फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली बाबू आहे. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांना टीमची धावसंख्या 28. 28 या आकड्यावर. वेदांत म्हात्रे मला आठवते ही स्पर्धा पावसाळी स्पर्धेमध्ये काही चमकदार कामगिरी केली होती आणि धुवाधार बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. आता देखील साथ द्यावी लागेल रुणार म्हात्रेला. रबर बॉल क्रिकेटचा एक स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं वेदांत म्हात्रे बच्चू. पण वेदांतला गरज आहे पावसाची. तो पावसाची वाट बघत असेल कारण पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस वेदांतची बॅटिंग नेहमीच आम्हाला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावर लागले. 3 गडी बाद. 73 धावांचं टार्गेट आहे. वेदांत म्हात्रे स्ट्राईक एंडवर. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एका धावाने टीमची धावसंख्या 29. 29 आकड्यावर. सध्याच्या घडीला देवीशा 11 ऐरोली टीम कडून चांगली गोलंदाजी होते.
इथे देखील ऑफसमोर मारा ठेवला गेलाय. पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. विशाल कुठेतरी चूक करत असताना ऑफसमोर मारा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक वेगळ्या रणनीतीने ही गोलंदाजी करत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून गणेश कारंडे काय बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 40 धावांचं योगदान दिलं. पहिल्या बॉल पासून शेवटच्या बॉल पर्यंत तो खेळत राहील आणि चांगल्या पद्धतीने आपल्या टीमला 73 धावापर्यंत पोहोचवलं. पुन्हा एकदा गोलंदाज यार. स्क्वेअर कटचा फटका चांगला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सीमारेषे पलीकडे वेदांत म्हात्रे बच्चूच्या बॅट मधून आलाय. अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. सुपर स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट अगदी अखूट टप्प्याच्या बॉलला वेट अँड वॉच क्रिकेट. अप्रतिम फटका पाहायला मिळते. वेदांत म्हात्रेचा ब्रँडेड षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या 36. अजूनही जर पाहिलं तर धावांची गरज आहे 37. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. 37 धावांची आवश्यकता आहे. बॉलची पाहणी करत असताना रुणाल म्हात्रे ह्या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका येणं अपेक्षित असेल. वेदांत म्हात्रे पावसाळी क्रिकेटचा स्पेशलिस्ट बॅट्समन. पाऊस जरी नसला तरी षटकार आलाय. इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय सिंगल. घोषित क्षेत्रामध्ये सिंगल मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या 37 आकड्यावर. अजूनही 36 धावांची आवश्यकता. 14 बॉल 36 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. रुणाल म्हात्रे वेदांत म्हात्रेवर भरपूर अपेक्षा असतील या मॅच कडे. वेदांत म्हात्रे एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून देखील षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॅटची इनर एज. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. चांगलं कमबॅक. चांगलं वापसी. अप्रतिम गोलंदाजी. अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना विशाल या मॅच मध्ये एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या 38 आकड्यावर. 13 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. 13-35. वेदांत म्हात्रे ह्या बॉलवर मोठा हिट अपेक्षित असेल. गरज आहे धावांची. गरज आहे मोठ्या हिटची. यावेळेस ऑन साइडला पाऊस नसेल तरी देखील वेदांत म्हणत असेल की ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि वेदांतच्या बॅट मधून षटकार आलाय मोठा. अखेरच्या बॉलवर आलाय षटकार. 6 धावाने षटक क्रमांक संपलं गेलंय. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 44. 44 आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 मध्ये 29 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. अखेरच्या बॉलवर वेदांतच्या बॅट मधून षटकार आलाय. रोहित पाटील यांचे अगदी खास मित्र आहेत. आज ही बॅटिंग आणि हा सामना जिंकून दिला तर नक्कीच रोहित पाटील यांच्याकडून काहीतरी पारितोषिक वेदांसाठी येईल यात ती मात्र शंका नाही. चला 12 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. चांगला खेळ करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज समित येतोय. 12 बॉल 29. रुणाल म्हात्रे इथे अकूट टप्प्याच्या बॉलला स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. आता 12 मध्ये करायचे 28. 12 चेंडू 28 म्हणजेच प्रत्येक षटकामागे 14ची सरासरी राखायची आहे. अकूट टप्प्याचा बॉलला भिरकावले. चाबूक स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स. सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. सुपर स्ट्रोक. अगदी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी मायक्रो सेकंड मध्ये आपला माइंड चेंज केला. चांगला प्रयत्न केला होता विशालने त्या ठिकाणी, पण इथे चेंडू अडवू शकला नाही. चौकार मिळतोय. रुणाल म्हात्रे. जोपर्यंत रुणाल म्हात्रे या मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत टीम गोठुलीचा या मॅचवर ताबा आहे.
सुपर मॅच, सुपर बॅटिंग. वेदांत म्हात्रे, रुणाल म्हात्रे हे दोन यंगस्टर खेळाडू मैदानामध्ये चांगला खेळ करत असताना 11 मध्ये करायचे 24. 11 बॉल 24 धावा. मॅच आवाक्यामध्ये आली आहे या षटकामध्ये. म्हणजे या 5 बॉल मध्ये जरी 10 धावा आल्या तरी शेवटच्या षटकामध्ये 14-15 धावा होऊ शकतील प्रेशर आणण्यासाठी. इथे खराब चेंडू, खराब क्रिकेट, खराब गोलंदाजी समितच्या माध्यमातून. white+1 अशा चुका मात्र या मॅच मध्ये महागात पडतील. आणि तो झेल, हा झेल देखील फार इम्पॉर्टंट होता. बाबूने तो झेल सोडला होता. तो झेल मात्र हा सलग जाणार शेवटच्या बॉल पर्यंत. समित पुन्हा एकदा तयार. फ्लाईटचे चेंडू आहे, फिंगर रोल केले, पडल्यानंतर बाहेर निघालाय, टर्न झाला, बाउन्स झाला, बीट करून गेला बॅट्समनला. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक बॉल इम्पॉर्टंट असेल, प्रत्येक बॉलवर मॅचचा निकाल अवलंबून असेल, प्रत्येक बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. हाय व्होल्टेज मुकाबला, 2 बलाढ्य टीम एकमेकांच्या विरोधामध्ये. रुणाल म्हात्रे वर्सेस समित. यावेळी शॉट अंबुल करण्याचा प्रयत्न केला तर चेंडू जातो शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते. बॅकअप आहे, बॅकअप इम्पॉर्टंट आहे. फेकी खराब आहे. बॅकअप फार इम्पॉर्टंट असं. क्रिकेट असो किंवा आयुष्य, तुम्ही ज्यावेळेस जीवन जगत असताना तुमचे काही प्रॉपर्टी असेल किंवा काही गोष्टी कमवलेली गोष्टी असतील त्यासाठी बॅकअप फार इम्पॉर्टंट असतं. आणि हा बॅकअप मिळालाय. धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. आता इक्वेशन जर पाहिलं तर 9 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. लोअर फुल टच चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय सोनूच्या माध्यमातून. एक टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 53 या आकड्यावर. 8 बॉल 20 धावांची आवश्यकता. या 2 बॉलवर एक मोठा हिट करावा लागेल. आणि दिविशा 11 ऐरोली टीमच्या बाजूने जर विचार केला तर हे 2 बॉल डॉट पाहावे लागतील. रुणाल म्हात्रे चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 8 बॉल 20 धावांची आवश्यकता. अगोदरच बॅट फिरली. इथे चेंडूने घेतली फिरकी. एक एक बॉल बॅट्समनचं टेन्शन वाढवेल. एक एक बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. एक एक बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅकफुटला घेऊन जाईल. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये पाहिजेत 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 20 धावा. मॅच अगदी 60-40 या पर्सेंटेज मध्ये पोहोचले. 60% चान्सेस आहेत येथे टीम दिविशा 11 टीम साठी आणि 40% मध्ये फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा मिस केला आहे. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल. थोडीशी थकावट आणि या शेवटच्या बॉलवर सिंगल आली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. आता 6 बॉल मध्ये करायचे 19 धावा. बघूया या मॅच मध्ये काय आहे. तोपर्यंत रुणाल म्हात्रे जिवंत या मॅच मध्ये उभा आहे. तोपर्यंत टायगर जिंदा आहे. जोपर्यंत जो उभा आहे तोपर्यंत ही मॅच जिवंत आहे. या मॅच मध्ये चांगला संघर्ष, स्ट्रगल पाहायला मिळाला. दोन्ही बाजूने चांगला खेळ सुरू आहे. चला टीम मीटिंग करू नका. रुणाल म्हात्रे मॅच फिनिश करावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. थोडीशी थकावट आहे कारण की पावसाळ्याचे दिवस असताना देखील थोडीशी गरमी जाणवते. पावसाने 2-3 दिवसापासून विश्रांती घेतली. नवी मुंबईमध्ये पाऊस नाही पण पुण्यामध्ये भरपूर पाऊस कोसळला. अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली पण मुंबईमध्ये भयंकर गरमी जाणवते. अखेरचे षटक गोलंदाजीसाठी कुठला गोलंदाज वापरला जाईल. तर अखेरचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर वैभव आलाय. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता. आता बॅट्समन ज्यावेळेस बॅटिंग करतो त्यावेळेस 6 बॉल मध्ये 19 धावा बघत नाही. 6 बॉल मध्ये 3 मारायचे असं कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळलं जातंय. पण सिंगल डबलचा खेळ देखील फार इम्पॉर्टंट असतं.
स्ट्राईक रोटेट करणं किंवा स्ट्राईक स्वतःवर ठेवणं हे देखील फार महत्वाचं असणार आहे. गणेश कारंडे या टीमचा कॅप्टन आहे, या टीमचा मास्टर माइंड आहे. त्यामुळेच या टीमला या कठीण परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने फिल्डिंग पोझिशन आणि कशा पद्धतीने खेळ पुढे चालवायचं हे चांगलं ठाऊक आहे. रुणाल म्हात्रेकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. वैभव गोलंदाजी ट्रॅकवर आले. 6 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल ऑन दी ऑफ खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे कैलास, थोडीशी चूक करतोय, फंबलिंग होते. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. इक्वेशन जर पाहिलं तर 5 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 5-17 हा कोणासाठी खतरा असेल? टीम गोठिवलीसाठी की टीम ऐरोलीसाठी? देवीशा 11 ऐरोली वर्सेस गोठिवली 11 गोठिवली. तमाम प्रेक्षकांच्या नजरा आज अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी चेअर करत असताना 5 बॉल 17 धावा. रुणाल म्हात्रे मैदानामध्ये उभा आहे, चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. 15 धावांचं योगदान दिलंय. थोडीशी थकावट जाणवते. यावेळी देखील लाखो टप्प्याच्या बॉलला एक्झिक्यूट करू शकला नाही. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रुणाल म्हात्रे बॅटिंग करत असताना कुठेतरी ताकदवान स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करतोय. कुठेतरी शांत आणि संयमाने क्रिकेट खेळावं लागेल. आता समीकरण आहे 4 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 15 धावा. मॅच ऑन आहे. एखादा षटकार, एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक करेल दोन्ही टीमसाठी. हाय व्होल्टेज मुकाबला. रविवारचा दिवस आहे. सकाळी आंघोळ करून ब्रेकफास्ट करून आपण टीव्ही समोर बसलोय आणि टीव्ही समोर काय आपल्याला पाहायला मिळते तर गोठिवली 11 गोठिवली वर्सेस दिविशा 11 ऐरोली. हे 2 तगडे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. 4 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. फ्लाइट चेंडू स्लॉक स्वीप केलेला आहे. अलाउंड द कार्पेट चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये 2-2 धावा. आता 3 बॉल 13 धावांची आवश्यकता. आता कोणाचे 3-13 लागतील? सोनू देखील टेन्शन मध्ये आहे. आपला संघ मैदानामध्ये खेळतोय. रुणाल म्हात्रेवर भरपूर भरोसा आहे, पण रुणाल म्हात्रे थोडासा थकलाय, थोडीशी थकावट जाणवली. पण क्रिकेटमध्ये या गोष्टी कुठेही थकावट नाहीये, कारण की हा आहे टीमचा संकट मोचक. यावेळेस थक गया हूं मैं लेकिन मानूंगा नहीं हार, क्योंकि मेरे टीम को है मेरे जीत का इंतजार. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण करणारा रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून येतोय षटकार. संकट मोचकच्या भूमिकेमध्ये बॅटिंग करत असताना अकूट टप्प्याच्या बॉलवर शॉट ऑन जॅक करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे षटकार. व्हॉट अ शॉट. रुणाल म्हात्रे. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल फार इम्पॉर्टंट असेल. ह्या बॉलवर सिंगल आली तर शेवटच्या बॉलवर षटकार राहील. ह्या बॉलवर षटकार आला तर शेवटच्या बॉलवर सिंगल राहील. हे आहे क्रिकेट. क्रिकेट तुम्हाला हसवतं, क्रिकेट तुम्हाला रडवतं. हा खेळच असा आहे की तुम्हाला सगळं काही शिकवतं. म्हणूनच म्हटलं जातं सँडी सर की ये खेल नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर मुकाबला मैदानामध्ये रंगत असताना दिविशा 11 ऐरोली वर्सेस गोठिवली 11 गोठिवली. वैभव वर्सेस रुणाल म्हात्रे. 2 बॉल 7 धावांची आवश्यकता. जिंकण्याचा इरादा आहे पक्का. प्रेक्षक झाले हक्का बक्का. रुणाल म्हात्रेच्या बॅट मधून आलाय अप्रतिम छक्का. षटकार. व्हॉट अ शॉट. ज्युसी फुल टॉसला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर षटकार. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला.
इथे कंपल्सरी ड्रेसिंग नसेल तर कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणून एक बॉलवर एक धाव करावा लागेल. एक बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजावर प्रेशर असतं, पण एक बॉल मध्ये 1 धावांची आवश्यकता असताना बॅट्समन वर प्रेशर असतं. प्रेशर आता कशा पद्धतीने रुणाल म्हात्रे या मॅच मध्ये हँडल करेल, संयमाचा खेळ करेल की आक्रमण करेल हे सांगणं आता इतकं सोपं नाहीये. हे क्रिकेटच आहे. प्रेक्षकांनो, हा सामना, हे आयोजन आणि ही बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या मॅच साठी. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. आकाश पाटील यांचं आगमन झालंय या मॅच मध्ये. पाहूया, 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. रुणाल म्हात्रे वर्सेस वैभव. यस, नो सिंगल, नो डबल, ओनली षटकार. सेलिब्रेशन पाहू शकाल हे प्रेक्षकांचं. गोठिवली 11 गोठिवली टीमने हा सामना जिंकलाय. या मॅचचा हिरो ठरलाय रुणाल नारायण म्हात्रे. व्हॉट अ बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. नारायण म्हात्रे यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स. रुणाल म्हात्रे, काय स्ट्रोक पाहायला मिळते. पैसा वसूल सामन्याला, पैसा वसूल बॅटिंग परफॉर्मन्स. व्हॉट अ मॅच. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर रुणाल म्हात्रे. हर्षण पाटील या टॉस साठी आणि टीम माफी टीमचा कॅप्टन टॉस साठी. हार्ड लक दिविजय 11 ऐरोली, खूप चांगला खेळ केला. वेल प्लेड गोठिवली 11 गोठिवली. 1000 रुपयाचं पारितोषिक नारायण म्हात्रे यांच्या वतीने आपल्या सुपूर्द रुणाल म्हात्रे यांच्यासाठी. चला हर्षण पाटील या आणि रुणाल म्हात्रे आपण देखील या आणि माफी टीम कॅप्टन टॉस साठी या. RSC गोठिवली की टीम कडून 500 म्हणजे 1500चा कॅश प्राइज. 1500चा कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच रुणाल नारायण म्हात्रे. वेल प्लेड रुणाल म्हात्रे. म्हणूनच म्हटलं होतं की संकट मोचक आहे हा गोठिवली टीमचा. बॅटिंग